तीन मुले म्हणजे दोन पुरुष. आपल्याकडे मुलं किती आहेत? 60. 60 मुले म्हणजे किती पुरुष? तर याचं कॅल्क्युलेशन आपण काय करतो? 60 डिवाइडेड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 2. 40 पुरुष. मित्रांनो, माय करिअर YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आपण वरती बॅच मध्ये काळकाम वेग बघत आहोत आणि ह्या काळकाम वेगचा 5वा व्हिडिओ आपण शूट करत आहोत. म्हणजे बघा किती डीप मध्ये आपण जातो आहोत, किती व्हरायटी मध्ये बघतो आहोत. आपलं टार्गेट एकच आहे. काय टार्गेट आहे? 25 आउट ऑफ 25. त्यासाठी मी तुम्हाला हे एवढे व्हिडिओ करण्याचं कारण एकच आहे की कुठलाही प्रॉब्लेम आला तर आपल्याला अडचण नको. आता एमडेज मसाला सारखाच फाटल्यावर काही वेगळे प्रॉब्लेम विचारले जातात. फॉर्म्युला तोच आहे, माणसं इंटू दिवस, व्हॉइस इंटू दिवस. पण आपल्याला देताना मुलं दिलेले आहेत आणि पुरुष दिलेले आहेत. तर असं कन्व्हर्शन करताना आपण त्याला सॉल्व्ह कसं करायचं? बघा, एक काम 60 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांच्या एवढे काम करत असल्यास तेच काम 20 पुरुष किती दिवसात करतात? आता बघा इथं काय दिलेलं आहे? मुले इंटू दिवस बरोबर पुरुष इंटू दिवस. कारण इकडे मुलं दिले आहेत आणि इकडे पुरुष दिले आहेत. आपल्याला बेसिक पहिले काम काय करायचं माहितीये का? या मुलांना कन्वर्ट करायचंय पुरुषांना. आता बघा इथे काय काय दिलेलं आहे, आपण त्या फिगर्स पहिले पुट करूया. 60 मुले 20 दिवसात काम पूर्ण करतात. काम एकच आहे, कामात बदल नाही आहे. आणि तेच हे व्हॉइस आहे आणि हे दिवस आहे. आणि इकडे किती दिलेले? 20 पुरुष आणि आपल्याला दिवस काढायचे आहेत. काम तेच. पण इथं काय आहे? मेन आहे आणि इथं काय आहे? व्हॉइस आहे. तर आपल्याला हा प्रॉब्लेम चेंज करावा. कसा चेंज करावा लागेल? तर त्यासाठी रेशो दिलेला आहे. काय रेशो दिलेला आहे? 3 मुले बरोबर 2 पुरुष. तर आपल्याला ह्या मुलांचं कन्वर्जन मेन मध्ये करायचं किंवा माणसांमध्ये करायचं. कसं करायचंय? 3 मुले म्हणजे 2 पुरुष. आपल्याकडे मुलं किती आहेत? 60. 60 मुले म्हणजे किती पुरुष? तर याचं कॅल्क्युलेशन आपण काय करतो? 60 डिवाइडेड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 2. 40 पुरुष. म्हणजेच काय? या 60 मुलांच्या ऐवजी किती पुरुष आले? 40. मग आपण काय लिहिलं आहे? 40. यांचं कन्वर्शन 40 माणसे. किती दिवस? 20 दिवस. बरोबर 20 माणसे. किती दिवस दिलेले? आपल्याला दिवस काढायचे. बरोबर. आता बघा 1 जो आहे हा 1 कट होऊन जातो. तर 40 माणसं 20 दिवस आणि 20 माणसे 20 दिवस. हा D1 घ्या किंवा हा D जो आहे आपला हा D घ्या. 40 माणसे 20 दिवसात, 20 माणसे किती दिवसात? ओके. तर आता बघा 40 इंटू 20 हा 20 कडे मल्टिप्लिकेशन ला इथे त्यांना डिव्हिजन झालं. बरोबर. 40 माणसे 20 दिवसात पूर्ण करतात. तर ते 20 मुलं 1 दिवसात काम करतात. आता बघा याचा आन्सर काय आला? हा आपला D आहे इथे. D 20 ने याला कट केले किती आले? 40. 40 ते आपला आन्सर आला. तर या 60 माणसांचं आपण 40 माणसांमध्ये कन्वर्ट करतो. हे कन्वर्ट केल्यामुळे आपल्याला किती दिवस दिले? 40 दिवस. ओके. तर आपण अजून पुढचा एक प्रॉब्लेम बघणार आहोत. मुलांना हा दुसरा व्हिडिओ जो आपण बघतो आहोत तर दुसरा प्रॉब्लेम बघतो आहोत. याच्यात आपल्याला करायचं काय आहे? इथं पुरुष दिलेले 12 पुरुष 36 दिवसात काम करतील. तर 24 मुलं किती दिवसात काम? आता बघा 12 पुरुष 36 दिवस आणि इकडे दिलेले आपल्याला 24 मुले आणि दिवस आपल्याला काढायचे. बरोबर. तर आता कन्वर्जन करावं लागेल. कारण इथं पुरुष आहे आणि विचारलेलं आहे आपल्याला मुलं. आणि हे कन्वर्जन केल्यानंतर हा प्रॉब्लेम आपल्याला लिहायचा आहे. कसं करायचं? आता बघा की 3 म्हणजे काय आहे? 3 मुले बरोबर 2 पुरुष. हा रेशो आपल्याला दिलेला आहे. आपल्याला इथं पुरुष दिले, इथं मुलं दिले. तर आपल्याला पुरुषांचे आपल्याला करावं लागतील मुले. तर ते किती होतील? बघा आता 3 मुले 2 पुरुष.
आपल्याकडे किती पुरुष आहेत? 12 पुरुष. तर किती मुले? 12 × 3/2 किती आले? 18 पुरुषांचं आपण इथून मुलं आले. काय आले ते? आता 3 मुले 2 पुरुष, 12 पुरुष बरोबर किती आले? 18 मुलं आले. तर आता आपल्याला हे जे 18 मुलं आले ना, हे याचे प्रॉब्लेम मध्ये टाकायचे. म्हणजे काय? हे बघ, 18 मुले किती दिवसात करतात? 36 दिवसात. बरोबर. 20 मुलं तेच काम किती दिवसात ते काम करतात? करेक्ट. आता बघा, 18 मुले 36 दिवस, 20 मुले किती दिवस? तर हे कन्व्हर्शन आपल्याला जेव्हा करायचं आहे कसं करू आपण? 18 × 36. हे जे 20 मुलं आहेत इकडे मल्टिप्लिकेशन लावते, इकडे केलेलं लावते. तर 20 बरोबर डी जो आपल्याला दिवस काढायचा आहे. बरोबर. तर आता 18 मुले 36 दिवसात, तर 20 मुलं किती दिवसात? तर आपल्याला 20 ते 24 मुलं आहेत. 20 ते 24 मुलं आहेत. ओके. आता बघा, 12 आणि 24, 12 वेगवेगळे दिवस किती आले आपले? 27 दिवस. किती दिवस झाले? 27 दिवस. तर बघा, इथं आपण कन्व्हर्शन केलेलं आहे आणि कन्व्हर्शन इथं 24 माझ्याकडे 20 दिलं गेलं, त्यामुळे थोडंसं आपल्याला असेल. आता बघा, 18 मुले 36 दिवसात करतील, 24 मुले किती दिवसात करतील? आपल्याला इथं मुलं विचारलं आहे ना, तर या पुरुषांचे आपण मुलं कन्वर्ट केले, किती मुलं आले ते? 18. मग 18 मुले 36 दिवसात, तर 24 मुले किती दिवसात? हा जो आपला एक फॉर्म्युला बनलेला आहे MDX चा, त्या फॉर्म्युल्याचा आपण त्याचा आन्सर काढलेला आहे. मुलांना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंच आहे तुम्हाला. आणि वरती मध्ये आपल्याला 25 पैकी 25 मॅथ मध्ये काढायचे आहे, 100 पैकी 100 पूर्ण पेपरचे काढायचे आहेत. त्यासाठी आम्ही पाळकाम वेग हा सर्वाधिक डीप मध्ये येऊन गेलो. कारण का? की आपल्याला याच्यावर प्रश्न विचारतो. मुलांना पाळकाम वेग एक चॅप्टर आम्ही इथं संपवतो आहोत. आणि याच्यात जर तुम्हाला काही डाऊट असतील तर आम्हाला तुम्ही सांगा, कुठले प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे असेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, किंवा कॉमेंट्स करा, आम्ही तुम्हाला तो व्हिडिओ बनवून देऊ. ओके.